हे आंदोलन खरं तर शासनानं आमच्यावर लादलेलं आहे. 2023पासून प्रलंबित असणाऱ्या मागण्यांच्याकडं शासनानं लक्ष दिलेलं नसल्यामुळं शेवटी टोकाचं पाऊल म्हणून हे महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार दिनांक 14 मे 2026 पासून टप्प्याटप्प्यानं विद्यापीठीय व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाच्या अनुषंगानं आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. हे आंदोलन खरं तर शासनानं आमच्यावर लादलेलं आहे. 2023पासून प्रलंबित असणाऱ्या मागण्यांच्याकडं शासनानं लक्ष दिलेलं नसल्यामुळं शेवटी टोकाचं पाऊल म्हणून हे आंदोलन सुरू केलं जाणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं असणाऱ्या मागण्या ज्या आहेत, 7व्या वेतन आयोगानुसार 10, 20 आणि 30 वर्षानंतर लागू होणारी लाभाची योजना विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी. तसेच 7व्या वेतन आयोगानुसार हजारोकीकरण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात यावी. त्याचबरोबर नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ज्यांची जाहिरात 2005 पूर्वी झाली आणि नोव्हेंबर 5 नंतर त्यांना नियुक्त्या दिलेल्या आहेत, त्यांना जुनी पेन्शन योजना शासनानं लागू केलेली आहे. त्याच पद्धतीनं विद्यापीठीय व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करावी अशी मागणी आहे. त्याचबरोबर जी 2013पासून भरतीबंदी आहे, ही भरतीबंदी उठवून विद्यापीठ व महाविद्यालयातली भरती झाली पाहिजे. कारण रिटायरमेंटचा ओघ जो आहे तो खूप मोठा आहे, त्यामुळं जी भरती होणं गरजेचं आहे. तर ही भरती व्हावी